निवडणूक आयोगाची दिशाभूल प्रकरणी मनपा निवडणूक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची उबाटा सेनेची मागणी। कापडणे गावातील हिंसक कुत्र्यांची समस्या बिकट, रोज लोकांना कुत्रे घेत आहेत चावा, आतापर्यंत 150 घटना। एआयचा प्रभावी वापर, 59 सीसीटीव्हींची तपासणी, मुद्देमालासह 3 चोरट्यांना तालुका पोलिसांनी केलं जेरबंद। आणि सर्व शाळांमध्ये गुड टच बॅड टचवर प्रबोधनासाठी पावले उचला या मागणीसाठी मनसेची धुळ्यात निदर्शने। राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याप्रकरणी मनपा निवडणूक अधिकाऱ्यांवर व संबंधित यंत्रणेवर संघटित गुन्हा दाखल करण्याची मागणी उबाटा सेनेने धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटलं आहे की धुळे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात धुळे महानगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली। या मतदार यादीत प्रचंड घोळ निर्माण झालेला असून प्रथमदर्शनी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीमध्ये सीमांकन रेषेतीलच रहिवास क्षेत्राचा उल्लेख करणं अपेक्षित असताना तो कुठलाही प्रभाग यादीमध्ये दिसून आलेला नाही। प्रभाग क्रमांक 1 ते 19 माहिती अवलोकनार्थ संभाव्य उमेदवारांनी विकत घेतलेल्या प्रारूप याद्यांमध्ये प्रभाग सीमांकन रेषेतील रहिवास क्षेत्राचा परिपूर्ण उल्लेख न करता रेषेबाहेरील मनपा क्षेत्राचा व इतर भागाचा समावेश केल्याने तसेच मृत व्यक्तींची नावे न वगळणे, हजारो उमेदवारांची 2 नावे असणे, यादी भाग व यादी भागातील रहिवास क्षेत्र यांचा उल्लेख नसणे आदी प्रकारच्या अक्षम्य चुका या प्रारूप मतदार यादीत निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या समक्ष विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत। ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करीत असताना अनेक गोष्टींवर जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलं आहे। शिवाय ही मतदार यादी सर्व उमेदवारांनी त्यासाठी आकारलेलं मूल्य देऊन विकत घेतली आहे। त्यामुळे उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये व नागरिकांमध्ये प्रचंड मनस्ताप झाला आहे। अनेक नवमतदारांची नावे या प्रारूप यादीमध्ये समाविष्ट नसल्यानं युवा वर्ग त्यामुळे प्रचंड नाराज झालेला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शहरांमध्ये वादग्रस्त प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यामुळे अनेक भागात उमेदवारांमध्ये यादी भागावरून वादविवाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या सर्व प्रकारात धुळे महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाची ठरवून दिलेल्या कार्यप्रणालीनुसार आपले कार्य बजावलेले नसून त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे राज्य निवडणूक आयोगाची बदनामी झाली आहे। तसेच त्यांनी आयोगाची दिशाभूल करण्यासोबत नागरिकांची व उमेदवारांची देखील दिशाभूल केली आहे। राज्य निवडणूक आयोगाची मूल्ये तसेच घटनात्मक अधिकार हे पायंदळी तुडविल्याप्रकरणी धुळे महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर राज्य निवडणूक आयोगाची बदनामी, दिशाभूल तसेच उमेदवार नागरिकांना झालेला मनस्ताप या प्रकरणी कायदेशीर कारवाई करून मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून त्यांच्यावर व त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, आनंद जावडेकर, अण्णा फुलपगारे, प्रशांत ठाकूर, पिंटू शिरसाट, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, संजय पिंगळे, नितीन देशमुख, विष्णू जावडेकर, निलेश कांद्रेकर, अनिल शिरसाट, शुभम रणधीर, अजय चौधरी, सूरज भावसार, सचिन शिंदे, वैभव पाटील, योगेश पाटील, तेजस सपकाळ उपस्थित होते। याप्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे या संदर्भात आपण अभिप्राय पाठवत असल्याचं सांगितलं। निवडणुकीच्या संदर्भामध्ये 20 नोव्हेंबर रोजी जी प्रारूप मतदार यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्या मतदार यादीमध्ये प्रचंड त्रुटी त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत। इच्छुक उमेदवारांनी त्या याद्या विकत घेतल्यानंतर त्या याद्या सॉर्ट आउट केल्यानंतर असंख्य मतदार हे सीमांकन रेषेच्या बाहेर टाकले गेलेले आहेत। त्यामुळे अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी हरकती घेण्याच्या संदर्भामध्ये जो 7 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेला होता, तो कालावधी अत्यंत कमी स्वरूपाचा आहे। कारण की एकेका प्रभागामध्ये 25 ते 26 हजार मतदार त्या ठिकाणी आहेत। जवळपास 28,000 दुबार मतदार त्या ठिकाणी आढळून आलेले असताना ते दुबार मतदार कमी करणे, सीमांकन रेषेबाहेर जे मतदार गेलेले त्या मतदारांना परत त्या प्रभागामध्ये ॲड करणे, याकरता उमेदवारांना त्या ठिकाणी मतदारांचे आय कार्ड असतील किंवा आधार कार्ड असतील ते देखील त्या ठिकाणी हरकती घेताना सादर करायचे आहेत। त्यामुळे 7 दिवसांचा कालावधी अत्यंत कमी स्वरूपाचा आहे। तो कालावधी किमान 21 दिवसांचा करण्यात यावा अशी मागणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। त्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाला ते पत्र देखील पाठवणार आहेत आणि सर्व अडचणी आम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत।
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. गेल्या 2-3 महिन्यांपासून कापडणे गावातील हिंसक कुत्र्यांनी आतापर्यंत 150च्या वरती लोकांना चावा घेतला असून दररोज किमान 2 ते 3 लोकांना कुत्र्यांमार्फत चावा घेतला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. कापडणे गावात 1.5 महिन्यांपूर्वी 8 वर्षांच्या चिमुकलीला हिंसक कुत्र्याने चावल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत खराब झाली होती. त्या दिवसापासून आतापर्यंत कापडणे गावात बऱ्याच लोकांना गावातील हिंसक कुत्र्यांनी चावा घेतला आहे. हे वेळोवेळी लोकांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिलं आहे. काल देखील गावातील वृद्ध माणसांना कुत्रा चावल्यामुळे गावातील लोक ग्रामपंचायतीला जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायतीत आले होते. गेल्या 2-3 महिन्यांपासून हा प्रकार चालू असून देखील कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली जात नाही. ग्रामपंचायतीने कारवाई केली तर इतर लोक हस्तक्षेप करतात असं निदर्शनास आलं आहे. ग्रामस्थांनी त्यांना सांगितलं की असाच प्रकार जर पुढे सुरू असला तर ग्रामपंचायतीवर किंवा जे लोक याबाबतीत हस्तक्षेप करीत आहेत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर गुन्हे दाखल करू. याप्रसंगी नवल पाटील, उमेश पाटील, चंदू पाटील, भैया बोरसे, राजेंद्र पाटील, भडगावकर, मच्छिंद्र पाटील, जयवंत पाटील, मनोहर पाटील व गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, मी उमेश पाटील, गाव कापडणे. आम्ही आज कापडणे ग्रामपंचायतीला ॲप्लिकेशन करायला आलो होतो. गेल्या 8-10 महिन्यामध्ये जवळपास 150च्या वर डॉग बाईट झाले. म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा हा जवळपास 150 लोकांना घेतला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना अर्ज केला होता की तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्या. त्यांनी काही दिवसापूर्वी ॲक्शन घेतली होती, पण काही प्राणीप्रेमींनी त्याच्यावर त्यांना ऑब्जेक्शन घेतलं, जे की चुकीचं आहे. कारण शेवटी माणूस पण महत्त्वाचा आहे. माणसाने प्राण्यांमध्ये अतिक्रमण करू नये आणि प्राण्यांनी माणसामध्ये अतिक्रमण करू नये. आणि प्राण्यांनी जर केलं असं अतिक्रमण तर त्याच्यावर तोडगा हा निघाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन्स केले आहेत. आणि जर केसेस बघितल्या तर ह्या खूप वाईट पद्धतीच्या आहेत. अगदी लहान मुलांच्या शाळेतल्या लहान मुलींना चावा घेणं, वरिष्ठ लोकांना चावा घेणं, अशा बऱ्याच केसेस आहेत आणि ज्या अशा आहेत की रिकव्हरीला खूप त्रास देणाऱ्या आहेत. तर आमची विनंती आहे ग्रामपंचायतीला की जो तुम्ही कॅम्पेन थांबवला होता तो पुन्हा चालू करावा आणि कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा. म्हणजे आम्हाला नागरिक लोकांना, कापडण्याच्या नागरिक लोकांना शांततेने आपल्याला जगता येईल. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. डीजे वाहन चोरी प्रकरणी तालुका पोलिसांच्या पथकाने AIचा वापर करीत अत्यंत कुशल पद्धतीने तांत्रिक विश्लेषण करून 59 CCTVची तपासणी करीत 72 तासांचा प्रवास करून मुद्देमालासह 3 चोरट्यांचा बँड वाजविला. नेर तालुका धुळे येथील सतीश संजय मोरे यांच्या मालकीचे 70,000 रुपये किमतीचे MH04 CU 1172 क्रमांकाचे डीजे वाहन दिनांक 3 ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान चोरट्यांनी चोरून नेले. या वाहनामध्ये स्पीकर, मिक्सर आणि बँडचं साहित्य होतं. या चोरी प्रकरणाची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे PI धनंजय पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, DYSP संजय बंबळे यांनी या घटनेची माहिती घेऊन तालुका पोलिसांच्या पथकाला गुन्ह्याच्या शोधासाठी मार्गदर्शन केलं. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उमेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे यांनी गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पारंपरिक तपास पद्धतीचा वापर केला. तर पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र मुंडे, राहुल देवरे, प्रतीक देसले यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून धुळे, अंमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, खामगाव, वाशिमपर्यंतच्या 337 किलोमीटर अंतरावरील 59 CCTV कॅमेरे तपासले. 72 तास प्रवास करीत मेडशी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथून 3 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश देवरे हे करीत आहेत. नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. धुळे तालुका पोलीस स्टेशन तपास पथक टीमने अतिशय चांगली कामगिरी करत एक बँड ठेवलेली मोठी 4 व्हीलर ट्रक ही वाशिम जिल्ह्यात जवळपास 350 किलोमीटर प्रवास करून 72 तास न झोपता न आराम करता तांत्रिक तपासाचा अतिशय चांगला मेळ घालत ज्याच्यामध्ये AI टेक्नॉलॉजी आहे तसंच पारंपरिक तपास आहे अशा पद्धतीने तपास करून सदरचे चोरीला गेलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 10/11/25 रोजी गुन्हा नंबर 669/25 BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये आता गेलेला मुद्देमाल म्हणजे एक टाटा कंपनीची ट्रक, त्याच्यात बँड आणि डीजेचे साहित्य ठेवलेले
असं जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच्यात एकूण 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने तपास टीमने काम केलेले आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोस्को कायदा व सखी सावित्री समितीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच शाळेत गुड टच, बॅड टच या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा व समुपदेशन शिबिरे घ्यावेत, अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली. तसेच शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर यांना निवेदन देण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड खपून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ॲडव्होकेट प्रसाद देशमुख, हर्षल परदेशी, विठ्ठल पगारे, यश शर्मा, संकेत सोनार, यश एलमामे, मधुर महाजन, सचिन भदाने, जय सोनार, हेमंत सोंजे, हिमांशू जमादार, समाधान बागले, गणेश पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. पगारे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष. आज आम्ही कलेक्टर मॅडम साहेबांकडं आणि शिक्षणाधिकारी मॅडमांकडं एक निवेदन आणलं आहे की लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत सखी सावित्री समितीची अंमलबजावणी ही लवकरात लवकर व्हावी आणि तसेच धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा येथे विद्यार्थी आणि खास करून विद्यार्थिनींसाठी गुड टच, बॅड टच म्हणजे चांगले स्पर्श आणि वाईट स्पर्श याच्यावर लवकरात लवकर शिबिर ते त्यांनी भरवावे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.